नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आज आपण एका जबरदस्त बोधकथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका शिकाऱ्याची आणि एका पक्षाची. गोष्ट तशी जुनी आहे, पण यातले धडे इतके महत्वाचे आहेत की ते आजही आपल्या सगळ्यांना लागू पडतात. चला तर मग या गोष्टीत नेमकं काय दडलंय ते पाहूया. कथेची सुरुवातच एका भन्नाट ऑफरने होते. एका छोट्याशा पक्षाने जाळ्यात अडकल्यावर शिकाऱ्याला एक आश्वासन दिलंय की त्याचं आयुष्यच बदलून जाईल. पण हे फक्त एक वचन नाहीये, ही तर एका मोठ्या परीक्षेची नांदी आहे. तर गोष्ट अशी आहे, एका शिकाऱ्याने एक छोटासा सुंदर पक्षी पकडला. आता तो पक्षी इतका लहान होता की शिकाऱ्याला वाटलं की याला खाऊन आपलं पोट भरणार नाही, याच्यापेक्षा काहीतरी शाणपण मिळवलेलं बरं. आणि मग तो पक्षाला म्हणतो, ठीक आहे, मी तुला सोडतो, पण बदल्यात मला काहीतरी ज्ञान दे. आता बघा, हा सौदा किती साधा वाटतोय ना, पण खरी मेख तर इथेच आहे. आणि मग तो पक्षी त्याला 3 गोल्डन रूल्स सांगतो. पहिला नियम, जे गेले त्यावर रडत बसू नका. दुसरा नियम, ज्या गोष्टींवर विश्वास ठेवणं शक्यच नाही त्यांवर विश्वास ठेवू नका. आणि तिसरा, जे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे त्याचा उगाच पाठलाग करू नका. ऐकायला तर हे नियम किती सोपे वाटतात नाही का? बरं, नियम तर सांगितले गेले. शिकाऱ्याने पक्षाला सोडून दिलं. पक्षी उडाला आणि थेट एका उंच सांदीवर जाऊन बसला. आणि इथूनच सुरू होतो खरा खेळ. शिकाऱ्याच्या परीक्षेची वेळ आता आली होती. आणि मग तो पक्षी एक बॉम्ब टाकतो. तो शिकाऱ्याला म्हणतो, अरे वेड्या, तू तो खूपच भोळा निघालास. माझ्या पोटात तब्बल 50 ग्रॅमचा हिरा होता आणि तू मला सोडून दिलास. हे ऐकल्याबरोबर शिकाऱ्याचं डोकंच सुन्न झालं. काय? हिरा माझ्या हातातून गेला? अरे देवा, श्रीमंत होण्याची एवढी मोठी संधी मी गमावली. या एकाच विचाराने त्याच्या मनात पश्चातापाचा आगडोंब उसळला आणि विचार करण्याची सगळी शक्तीच नाहीशी झाली. आणि झालं. तो पक्षाने सांगितलेले तिन्हीच्या तिन्ही नियम एका सेकंदात विसरला. लोभानं अगदी अंधाळा झाला आणि त्या पक्षाला परत पकडण्यासाठी थेट झाडावर चढायला लागला. पण काय होणार? तो घसरला आणि धडाकन खाली. कमाल आहे नाही का? अवघ्या काही क्षणांपूर्वी मिळालेलं ज्ञान माणूस इतक्या पटकन कसं काय विसरू शकतो? आणि मग तो पक्षी त्याला त्याची चूक समजावून सांगतो. तो म्हणतो, बघ, तुझी पहिली चूक. मी तुला काय सांगितलं होतं? जे गेलंय त्यावर विचार करू नकोस. आणि तू काय करतोयस? मी हातातून गेलो म्हणून पश्चाताप करत बसलाय. आता दुसरी चूक. मी तुला दुसरा नियम सांगितला होता की अतार्किक गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. अरे साधा विचार कर. माझ्यासारखा चिमूटभर पक्षी माझ्या पोटात 50 ग्रॅमचा हिरा कसा काय असू शकतो? हे शक्यच नाहीये. पण तू लोभामुळे या अशक्य गोष्टीवरही विश्वास ठेवलास. आणि तिसरी चूक, तिसरा नियम आठवतोय? जे आवाक्याबाहेर आहे त्याचा पाठलाग करू नकोस. मी आता या उंच फांदीवर आहे. तुझ्या हाताला लागणं शक्य नाही. तरीही तू माझा पाठलाग करतोयस. म्हणजे बघ, शिकाऱ्याकडे नियम होते, पण ऐनवेळी तो ते वापरूच शकला नाही. आणि हेच तर महत्वाचं आहे. आता ही गोष्ट फक्त त्या शिकाऱ्याची नाहीये. ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. चला जरा खोलवर जाऊन बघूया की असं का होतं. म्हणजे जेव्हा भावनांचा कल्लोळ माजतो तेव्हा आपल्याला माहीत असलेल्या साध्या सरळ गोष्टीही आपण का विसरून जातो? याचं उत्तर दडलंय माहिती आणि अंमलबजावणी यातील फरकात. बघा, नियम माहीत असणं म्हणजे गाडी कशी चालवायची हे पुस्तकात वाचण्यासारखं आहे, पण प्रत्यक्षात गाडी चालवणं वेगळं. शिकाऱ्याला नियम माहीत होते, पण जेव्हा मोहाचा तो हिरा समोर आला ना, तेव्हा त्याचं सगळं ज्ञान फोल ठरलं. म्हणजे खरी परीक्षा ज्ञानाची नसतेच, ती असते आपल्या इमोशनल कंट्रोलची. आणि पश्चाताप हा तर सगळ्यात मोठा ट्रॅप आहे, नाही का? जेव्हा एखादी संधी हातातून जाते तेव्हा आपण त्याच गोष्टीचा विचार करत बसतो. अरे रे, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला नको होतं. आपण त्या शिकाऱ्यासारखंच करतो. एका बंद दरवाजाकडेच बघत बसतो. आणि या नादात आपल्यासाठी उघडणारे दुसरे अनेक दरवाजे आपल्याला दिसतच नाहीत. आणि मग काय? एका चुकीमुळे आपण आणखी चुका करत जातो. सायकॉलॉजीमध्ये याला एक भारी शब्द आहे, ओव्हरहीटेड माइंड. म्हणजे काय? तर आपलं मन जेव्हा खूप जास्त तापलेलं असतं, मग ते रागाने असो, पश्चातापाने असो किंवा खूप जास्त उत्साहाने असो, तेव्हा आपला इमोशनल ब्रेन म्हणजे भावनिक मेंदू आपल्या लॉजिकल ब्रेनवर म्हणजे तार्किक मेंदूवर हावी होतो. समजा शेअर मार्केटमध्ये मोठा लॉस झाला आणि आपण घाबरून आणखी चुकीचे निर्णय घेतो. हे अगदी तसंच आहे.
अशावेळी आपण विचार करण्याआधीच रिॲक्ट करतो, अगदी त्या शिकाऱ्यासारखं. तर मग ह्या सगळ्यातून आपण काय घेऊन जायचंय? 3 महत्वाच्या गोष्टी. नंबर 1, तुमच्याकडे कितीही ज्ञान असू दे, जर इमोशनल कंट्रोल नसेल तर ते ज्ञान शून्य आहे. नंबर 2, पश्चाताप ही भावना चुकीच्या निर्णयांना जन्म देते. आणि नंबर 3, जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा मन शांत नसेल, भावनांचा कल्लोळ माजलेला असेल, तेव्हा आयुष्यातले मोठे निर्णय कधीच घेऊ नका. आणि आता जाता जाता एक प्रश्न. त्या शिकाऱ्यासाठी तो हिरा एक मोह होता. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता खोटा हिरा असतो? तो पैसा असू शकतो, प्रसिद्धी असू शकते किंवा एखादी संधी. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आपलेच बनवलेले नियम विसरायला भाग पाडते? विचार नक्की करा.